नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर। बघा, आज आपण काय घेऊन आलोय तर PSI मुख्य 2019 मध्ये विचारलेले सर्व अंकगणित बुद्धिमत्ता प्रश्नांचं सोल्युशन। याच्या अगोदर मित्रांनो तुम्हाला क्लिअर करतो, कोणती परीक्षा देताना पेपर सेटरचे व्ह्यू काय असतात। पेपर सेटर जर 15 प्रश्न जर त्याला सेट करायचे असतील तर तो कशा प्रकारे करतो हे नेहमी लक्षात ठेवा। एक 8, 4 आणि 3 अशा प्रकारे त्याची सेटिंग असते बघा पेपर सेट करण्याची। 8 म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राला सोपे जावे, प्रत्येक म्हणजे साधारणच्या विद्यार्थ्याला कळावे असे 8 प्रश्न असतात। 4 हे आपल्यासारखे जे विद्यार्थी अभ्यास करतात त्याचे 4 म्हणजे 8 आणि 4 म्हणजे 12 पर्यंत सहजासहजी जाऊ शकतील असे प्रश्न सेट केलेले असतात। आणि हे जे 3 असतात ते एकदम एक्स्ट्रा ऑर्डिनरी, फॉर एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर शिक्षक लोकांना सुद्धा डोक्याला ताण देतील असे 3 प्रश्न सेट केलेले असतात। अपेक्षित तुमच्याकडून ॲज अ स्टुडंट म्हणून अपेक्षित 15 पैकी 15 अपेक्षित पेपर सेटरला पण नाही आणि तुम्ही पण ते गृहीत धरू नका। मिळवायचे जेवढे मिळतील तेवढे, पण हे 12 मिळलेच पाहिजे, लक्षात ठेवा 12 मिळतातच हे तुम्हाला कळेल झालं। आता हे 3 कोणते असतात, ते कसे स्किप करायचे असतात हे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये कळून जातील। बघा मित्रांनो, कोणते प्रश्न स्किप करायचे, कोणते अटेम्प्ट करायचे हे ज्याला कळले तो जिंकतो। बघा मित्रांनो, बघूया पहिला प्रश्न आहे बघा, साधं अॅनालाइज कोडिंगचा आपला युट्यूबवर व्हिडिओ त्याच्यावरती आहे बघा। एका शब्दामुळे तुम्हाला याचं उत्तर पोरांना कळलं नाही, कोणता शब्द तो पुढे सांगतो मी। एका प्राचीन संस्कृतीतील बांधकाम कामगार अन्य बांधकाम कामगारांना शुभेच्छा देताना सुंदर बांधकाम म्हटलं तर गेंगरो याज्जू असे म्हणतात। म्हणजे सुंदर बांधकाम हा जो शब्द असेल सुंदर बांधकाम, त्याच्यासाठी हे बघा इथे गेंगरो याज्जू हा शब्द वापरतात। जेव्हा बांधकाम कामगार घरी परततो तेव्हा ती मुले बांधकाम सुंदर होतं असे विचारण्यासाठी अर्न यज्जू गेंगरो असे म्हणतात। त्यासाठी बांधकाम काय होतं, सुंदर होतं याच्यासाठी। आता या दोघांमध्ये विचार जर केला मित्रांनो, बघा बांधकाम सुंदर होतं आणि सुंदर बांधकाम, तो होतं ह्या शब्दासाठी तुम्हाला कळून जाईल एक नवीन शब्द आलाय कोणता, अर्न ERN। म्हणजे होतचा अर्थ क्लिअर कळला मला, होतसाठी काय ERN वापरणार, क्लिअर गोष्ट आहे। बर, आता पुढे गेलो तर अर्न गेंगरो म्हणजे सुंदर होतं हा शब्द आहे। आता अर्नचा अर्थ होतं हे आता आपणच पाहिलं, म्हणजे गेंगरो म्हणजे सुंदर, गेंगरो म्हणजे सुंदर हे क्लिअर झालं, ठीक आहे। तर वाक्य काय बघा, यावर बांधकाम कामगार म्हणतात अर्न गेंगरो म्हणतात म्हणजे सुंदर होतं असं म्हणतात, तर किंवा अर्न गेंगरो याज्जू असे उच्चारतात, हे दोन्हीपैकी शब्द विचारतात। आता प्रश्न तुम्हाला असा विचारलाय, गँगरो GA बरं का, GANGRO आणि गँगरो हे शब्दचिन्ह गेंगरो ह्या शब्दाच्या विरोधी अर्थाने वापरले जात आहे। विरोधी अर्थाने याचा अर्थ काय रे, वेगळं, बरोबर, विरोधी अर्थाने। म्हणजे आता गेंगरोचा अर्थ तुम्हाला कळले सुंदर, म्हणजे गँगरोचा अर्थ काय असेल तर सुंदरचा अर्थ विद्रूप असेल त्याचा अर्थ, बरोबर, किंवा ओंगळवाना असेल, ओंगळवाना हा या अर्थ होऊ शकतो, किंवा घृणास्पद असा या अर्थ होऊ शकतो, वाईट असा पण अर्थ होऊ शकतो, बरोबर। म्हणजे ह्या गँगरोचा अर्थ हा होणार, तुम्हाला सांगितलंय की ह्या अर्न गँगरो याज्जूचा सर्वात अनुचित अर्थ कोणता। आता अनुचित पोरांना वाटलं की अर्न गँगरोचा अर्थ काय पाहिजे, एक तर विद्रूप बांधकाम होतं हे तरी बरोबर येईल, ओंगळ बांधकाम होतं हे तरी बरोबर येईल, किंवा घृणास्पद बांधकाम होतं हे तरी उत्तर येईल। पण पोरांना काय कळलं नाही की अनुचित अर्थ, अनुचितचा अर्थ होतो काय, उचित नसणारे म्हणजे चुकीचा म्हणजे ह्याचा अर्थ सोडून विरुद्ध अर्थाचा शब्द सांगायचा। याचा अर्थ होतो काय की बांधकाम विद्रूप आहे, बांधकाम ओंगळवाना आहे, बांधकाम घृणास्पद आहे, याच्या विरुद्ध चुकीचा उलटा तो कोणता अर्थ होतो, उपयुक्त बांधकाम आहे। म्हणून उत्तर किती नंबर आहे, 4 नंबर आहे, लक्षात ठेवा। अनुचित ह्या शब्दामुळे तुमचा गोंधळ झाला होता, ज्यांनी परीक्षा दिली त्यांचा, ते लक्षात ठेवा। शब्दाला खूप स्पर्धा परीक्षेमध्ये महत्व आहे। तुम्हाला जर वर्दी मिळवायची असेल, आपल्याला 2 स्टार मिळवायचे असेल तर लक्षात ठेवा, एक गोष्ट आहे अभ्यास करणारा महाराष्ट्र अभ्यास करतोय, पण छोट्या छोट्या गोष्टीवरती जो लक्ष देतोय तो पुढे जातो, बघा कळलं। त्यामुळे अभ्यास करताना सुरुवातीपासून कसा असावा तो त्या पद्धतीचा असावा, बारकाईने पाहणं हे गरजेचं आहे। पुढे बघा, हे जस्ट ऍडव्हर्टाईज आपल्या स्पर्धाग्राम ॲपची सगळ्यांना आता माहीत झाल्या अख्ख्या महाराष्ट्राला की बाबा संदीप आरगडे सर ऑनलाईन बॅच सुद्धा अवेलेबल आहे।
पुण्यातच जायची गरज नाही किंवा पुण्यात माझे ऑफलाईन आहेत. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही गावात बसून तुमच्या घरी बसून जर तुम्हाला घर बसल्या जर माझी बॅच करायची असेल तर तुम्हाला स्पर्धाग्राम ॲपवरती तुम्हाला मिळून जाईल. प्ले स्टोअरवरती ॲप आहे. जर तुम्हाला काही डिटेल पाहिजे असेल तर 9604020277 नंबरवर कॉल करा आणि माहिती घ्या, किंवा माझा पर्सनल नंबर 8308 ह्या नंबरवरती कॉल करून काहीही माहिती विचारू शकता. मी उत्तर देणं कटिबद्ध आहे. फक्त एकच रिक्वेस्ट आहे, मला फोन करताना संध्याकाळी 9च्या नंतर करायचा, कारण दिवसभर माझे बॅचेस असतात, त्यामुळे मला मे बी तुमचा कॉल रिसीव्ह होणार नाही. त्यामुळे संध्याकाळी 9 नंतर कॉल करायचा. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघू. बघा, राणीच्या आजोबांचा मुलगा हा राणीच्या मुलाचा आजोबा असू शकतो. राणीच्या आजोबांचा मुलगा राणीच्या मुलाचा आजोबा असू शकतो. बघा, ही राणी आहे, बरोबर. राणीच्या आजोबांचा मुलगा, राणीचे आजोबा म्हणजे इथं आई वडील असतील आणि आजोबावरती येणार. बघा, म्हणजे ह्या आजोबांपासून ह्या दोघांपैकी कोणीतरी होणार, नंतर राणी, आणि मग पुढे वाक्य काय बघा, राणीचा मुलगा आजोबा असू शकतो. आता राणीचा मुलगा, मुलगा कोणाचा? राणीचा मुलगा, बरोबर. आता बघा, हे विधान आहे, राणीच्या आजोबांचा मुलगा, राणीच्या आजोबांचा मुलगा, आजोबा मुलगा, आजोबांचा इथं मुलगा, बरं का, आजोबांचा मुलगा, बरोबर. राणीच्या आजोबांचा मुलगा हा राणीच्या मुलाचा आजोबा असणार, राणीच्या मुलाचा साहजिक आजोबा असणार. हे विधान फक्त थेट, जर फक्त थेट व थोड्या दूर, थेट नातं म्हणजे काय मित्रांनो, डायरेक्ट जे सक्क जे म्हणतो बघा मराठीत आपण, सक्का म्हणजे सक्क जे नातं आहे, सक्का मामा, आईचा भाऊ, किंवा कळते ना, समजा पुतण्या, मुलगा आणि पुतणे असणे, किंवा आजोबा म्हणजे सख्खे, म्हणजे वडिलांचे वडील आपले आजोबा सख्खे आले, आईचे वडील सख्खे आजोबा आले, परंतु वडिलांचे चुलते हे पण आपले आजोबा असतात, पण ते सख्खे नसतात, म्हणजे थेट रिलेशन नसतं, तर ते थोडं दूरचं असतं. म्हणजे दोन्ही चालेल, खालीपैकी कोणतं पर्याय योग्य येईल ते आपल्याला शोधायचंय. बघा, जर राणी त्या आजोबांची, जर राणी त्या आजोबांच्या मुलाची मुलगी असेल, मुलाची मुलगी असेल, तर हे विधान सत्य आहे, करेक्ट आहे. बघा, जर राणी ही त्या आजोबांची मुलाची मुलगी असेल तर सत्य आहे, करेक्ट आहे. आता बघा, जर आजोबांच्या मुलाची राणी मुलगी असती तरी विधान असत्य, चूक आहे. वरचं सत्य असेल तर खालचं असत्य असणार आहे का? म्हणजे वरचं सत्य असेल तर खालचं असत्य 100% असणार का? तर वरचं बरोबर आहे, म्हणजे खालचं वाक्य चुकीचंच असणार ना, दोघांपैकी एक शक्य आहे. म्हणजे ए बरोबर बी चूक, ए बरोबर बी चूक. बघा, ए बरोबर बी चूक, ए बरोबर आहे का इथं? नाही, चूक. ए सोडून सर्व असत्य, बघा हे येऊ शकतं, ए किंवा बी सत्य, बी तर नाहीच येऊ शकत, चूक. एका पर्याय पाहून तुम्हाला एलिमिनेट करता आलं पाहिजे. आता बघा, तो आजोबांचा मुलगा राणीचा काका असला तरी ते विधान सत्य ठरेल. म्हणजे त्या आजोबांचा मुलगा राणीचा काका, काका म्हणजे वडिलांचे भाऊ, इथं काका म्हणेल तरी सुद्धा हे विधान योग्य ठरेल. बघा बरं, राणीचा मुलगा, याचे ते आजोबाच येतात ना. बघा, राणीच्या म्हणजे राणीचा मुलगा जो आहे त्याच्या आजोबांचा भाऊ, म्हणजे ह्याचा कोण येतो? आजोबाच येतो, परंतु ते रिलेशन काय थेटचं नाही, दूरचं आहे. पण आपल्याला सांगितले दूरचं सुद्धा चालेल, म्हणजे हे पण योग्य आहे. तशाच पद्धतीने तो आजोबांचा मुलगा राणीचा मामा असेल, राणीचा मामा म्हणजे काय? आजोबांचा जो मुलगा येणार आहे तो आईचा, ही समजा आई आहे, आईचा भाऊ असेल तो, तरी सुद्धा शक्य आहे, बरोबर आहे. बघा, आईचा भाऊ म्हणजे आजीचा, आपल्या आजीचा भाऊ जो आहे तो सुद्धा काय असतोय? त्यांचा आजोबाचा असतोय. म्हणजे याचा अर्थ काय? बघा, तो सुद्धा उत्तर बरोबर आहे, म्हणून हे पण बरोबर, हे पण बरोबर, म्हणून ऑप्शन बी चुकीचा आहे. फक्त बी चुकीचा, म्हणजे बी सोडून सर्व सत्य, पर्याय नंबर माझा 1 बरोबर. कळतंय का? फक्त बी चुकीचा आहे, लक्षात ठेवा. थेट आणि दूरच्या या दोन गोष्टीवरून कळते. जर थेट फक्त विचारला असतं तर फक्त ईच बरोबर आला असतं. चला, अशा प्रकारचे प्रश्न दिसले की मित्रांनो हे थोडे गोल करत राहा, पुढे जात राहा, कारण हे खूप वेळ खाऊ असतात. महत्वाचा मुद्दा तुम्हाला जे सांगितले मी, 8, 4 आणि 3 पॅटर्न, 8 पहिले मिळवून घ्यायचे, नंतर 3 मिळवायचे, नंतर 4 मिळवायचे, नंतर 3 मिळवायचे. 3 प्रश्न गोल करून पुढेच जात जा, पहिले 12 मिळवा. तर हा प्रश्न एवढा वाचण्यासाठी खूप वेळ जाणार आहे, तर गोल करून तुम्ही पुढे जाणार आहे. पहिले 2 प्रश्न तुम्ही मिळवलेत. आता हे बघा, डे बॉटन यांच्या द न्यूज युजर मॅन्युअल, बातम्या वापरण्याचा मार्गदर्शिका, या पुस्तकाचं सिंहावलोकन करताना संशोधक लुई बोर्डन म्हणतात, नोंदवतात, काय म्हणतात बघा. डे बॉटन यांनी पुरस्कारलेल्या परिकल्पनेप्रमाणे आपले जीवन सधन करणे व अधिक समाधानकारक बनवणे ही बातम्यांची भूमिका नाही. आपले जीवन
सदन करणे वा अधिक समाधान करणे ही बातम्यांची भूमिका नाही. अगदी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची मोठ्या कळकळीने भलावण करणाऱ्या आणि बातम्यावर भाष्य करणाऱ्या परोपकारी लोकांना देखील न्याहारी करता असताना सूचनेनुसार ठसका लागतो. म्हणजे बातम्या पाहिल्यानंतर तुम्हाला माहिती बातम्या पाहिल्यानंतर काय परिस्थिती होती आपली, असे दावे ठसका लागतो. असे दावे ही मदत गुरु, दूरदर्शनवरील वास्तव स्पर्धा आणि मूलतत्ववादी भाविकांची क्षेत्रे आहेत. आदर्शवाद केव्हाही टाकाऊ विचार प्रयोग नसला तरीही बातमी कशी असावी यासंबंधी व्याख्या, भूमिका, मर्यादा, इतिहास आणि सद्य सामाजिक वातावरण यांच्या सखोल संशोधाशिवाय बातम्या माध्यमाची मार्गदर्शिका फारशी उपयोगी ठरत नाही. काही मौलिक मर्मदृष्टी समाविष्ट असूनही मुळात सुधारणा, अचूकता, अर्थपूर्ण चर्चेच्या अभावी द न्यूज हे पुस्तक शेवटी निराश करते. बरोबर, त्याच्यामध्ये मार्गदर्शन निराश करायला सांगितले. यांनी सांगितले सत्य नसलेली विधाने सांगा. निराश का करते, याच्यातून सत्य नसलेली विधाने सांगा. तर तुम्ही जर पाहिलं लुई बोर्डन यांच्या मते आपले जीवन सदन करणे ती अधिक समाधानी करणे ही बातम्यांची भूमिका नाही. करेक्ट आहे, ते डायरेक्ट सांगतायत. बरोबर आहे, आपल्याला चुकीचं सांगितले. अर्थपूर्ण चर्चेसाठी आदर्श बातम्यासंबंधी आधार पुरवलेले नाहीत. द न्यूज या पुस्तकाची प्रमुख तुटे. बरोबर आहे, आदर्श पुरवलेले नाही त्यांनी. तिसरं, बातम्यावर भाष्य करणाऱ्या परोपकारी व्यक्ती देखील डेव्हिड ओटन यांच्या बातम्यांच्या लोकांच्या जीवनातील भूमिकावर सहमत होणार नाही. बरोबर आहे, कारण हे बघा दिले इथं काय दिले बघा, त्यांना सुद्धा काय वाटतंय की लोकांना न्याहारी करता असताना सूचनेची ठसका लागतो, म्हणजे ते समर्थन करणार नाही. म्हणजे हे तीन जे आहे ते बरोबर आहेत. बरोबर, मग ह्याच्यामध्ये तीन बरोबर आहे, मग राहिला चुकीचा कोणता, हा, म्हणून पर्याय नंबर 1 बरोबर. लक्षात ठेवा, म्हणजे एक म्हणजेच काय बघा कुठे येते, ए शिवाय म्हणजे नसलेलं कोणतं, ए शिवाय एकही नाही म्हणजे ऑप्शन 4. बऱ्याच वेळा काय होते सिली मिस्टेकने एक टिक करतो बरं का आपण. एक हे चुकीचं आहे, जे मला की कोणत्या पर्यायामध्ये ए शिवाय एक नाही, चुकीचं नसलेलं ए शिवाय नाही म्हणजे चुकीचं कोणतं आहे, फक्त ए. हे शाब्दिक घोळ सध्याच्या परीक्षेमध्ये खूप दिसतोय. ए शिवाय एकही नाही म्हणजे ते सोडून कोणीच नाही म्हणजे फक्त तेच. लक्षात ठेवा. बघा पुढे, प्लायवूड हे जरी लाकडाचे, आता छोटा प्रश्न आहे, सोडवायला काहीच अडचण नाही. प्लायवूड हे जरी लाकडाचे नेत्रसुखद स्वरूपास नसले तरी दर्जेदार प्लायवूड अतिशय महत्वाचे बांधकाम साहित्य बनले आहे. ते लवचिक, तुलनेने स्वस्त, वाळवी, निरोधक व टिकाऊ आहे. लाकडाच्या भुशाचे थर एकमेकावर चिकटवले गेल्यामुळे त्याचे प्रत्येक थराचा कण खालच्या कणाशी काटकोन करत असल्या एकमेकावर येतो, त्यामुळे त्याची मजबूती येते. म्हणजे थर एकमेकावर एक आले की त्याच्यामुळे काय परिस्थिती होते, मजबूती येते. लाकडाच्या कणांच्या पापुद्र्यांचे असे थर प्लायवूडला भक्कम बनवतात. प्लायवूडला काय बनवतात, भक्कम बनवतात. लाकडाच्या कणांच्या विशिष्ट मांडणीमुळे त्याला मिळालेल्या भक्कमपणामुळे प्लायवूडला प्राप्त होणारा गुणधर्म कोणता, भक्कमपणामुळे कोणता गुणधर्म येतो, मजबूती. म्हणजेच काय, टिकाऊ. पर्याय नंबर माझा 2 बरोबर. सिंपलचा प्रश्न होता, सहज मिळून जातो. बघा पुढचा प्रश्न, लंडन ते दुबई प्रवास लंडन ते न्यूयॉर्क पेक्षा जलद होतो. जलद म्हणजे कमी वेळ लागणे, जलद म्हणजे कमी वेळ लागणे. म्हणजे लंडन ते दुबई किती वेळ लागतो, तो हा वेळ लंडन ते न्यूयॉर्क पेक्षा कमी असणार. म्हणजे लंडन न्यूयॉर्क पेक्षा जलद होतो लंडन दुबई प्रवास. आता बघा किती तास लागतो बघूया. आता याच्या पर्यायानुसार जायचं. बघा पहिला इथं जर पर्याय पाहिले तर कसे चुकतात आणि हे कसं बरोबर आहे बघा. एडी इथं माहिती म्हणून सांगतो. आता एडी बघा, लंडन ते दुबई उड्डाण 7 तासाचे आहे. ए प्रवास काय, लंडन दुबई किती, 7 तासाचे. बरोबर. आता बघा खालचा डी ऑप्शन बघा, न्यूयॉर्क ते दुबई 11 तासांचे. तुम्हाला कोण पाहिजे, लंडन न्यूयॉर्क पाहिजे. न्यूयॉर्क ते दुबई 11 तासांचे, जे लंडन न्यूयॉर्क पेक्षा 3 तासांनी जास्त आहे. न्यूयॉर्क दुबई 11 तासांचे, जे लंडन न्यूयॉर्क पेक्षा 3 तासांनी जास्त. म्हणजे लंडन न्यूयॉर्क किती तास येईल, 8 तास येईल. याला जर 8 तास लागत असतील तर ह्याच्यातून अर्थ काय येतोय, लंडन न्यूयॉर्क 8 तास लागतात. आणि पहिलं वाक्य काय सांगते, लंडन दुबई 7 तास लागतात. साहजिकच कोणता जलद आहे कोणता लवकर आहे, तर साहजिकच ए आणि डी, म्हणून ऑप्शन 1 बरोबर. आता बाकीचं कसे चुकलेत बघा, ए आणि सी. एचा विचार केलाय 7 तास. सी बघा, लंडन ते दुबई उड्डाण 9 तासांचे. लंडन दुबई दोन्ही ठिकाणी लंडन दुबई चुकीचं आहे. असं तुम्ही बाकी एलिमिनेट करत बघा, उत्तर येऊन जाईल. ठीक आहे. पुढे बघा, नोकऱ्यांची कमतरता ही भारताची समस्या नाही तर गरिबी ही समस्या आहे.
नोकऱ्यांची कमतरता, बघा नोकऱ्यांची कमतरता ही भारतात समस्या नाही, तर गरिबी ही समस्या आहे. बेकारीचा 4.8 हा दर समस्या नाहीच, तर आपले कष्टकरी बळ म्हणजे काम करणारे गरीब अशी ही समस्या आहे. काम करणारे गरीब, तर ह्याच्यामध्ये दुबळा करणारा, दुबळा म्हणजे विरोध दर्शवणारा चुकीचा पर्याय सांगा थोडक्यात. ह्याच्या वरील विधानावरती युक्तिवाद असं कोणतं खालीलपैकी स्टेटमेंट आहे जे ह्याच्या विरुद्ध आहे, उलट आहे हे सांगायचं आहे. इथं सांगितलंय की आपल्याकडे नोकऱ्यांची कमतरता नाहीये, पण गरिबी ही समस्या आहे. बेकारीचा दर जरी 4.8 असला तर ती समस्या नाहीये, तर आपले कष्टकरी बळ म्हणजे काम करणारे गरीब, जे काय काम करतात ते गरीब हे सांगितलंय, ते प्रॉब्लेम आहेत. आणि इथं 2 नंबरचा पर्याय बघा, विविध सरकारी योजनांतून गरीब व बेकार लोक मजुरी मिळवतात व प्रतिष्ठेचे जीवन जगतात. प्रतिष्ठेचे जीवन जगतात का? कुठे? बेकार लोक मजुरी करतात व प्रतिष्ठेचे जीवन जगतात, हे त्याला दुबळा करणार यांनी सांगितले समस्या आहे, आणि ते सांगितले प्रतिष्ठेचे जीवन जगतात. साहजिकच दुबळा करणार आहे, म्हणून ऑप्शन किती नंबर आहे? 2 नंबर त्याच्या विरुद्ध वाटतो, ऑप्शन नंबर 2. परमित बियांचे रोजपेक्षा जास्त नमुने गोळा करतो. काय येते? तुलना आहे. तुलना म्हणल्यावर कंपॅरिझन कोडिंग. बघा, परमितने बियांचे रोजपेक्षा जास्त नमुने जमा केले. हा परमित जास्त आहे म्हणजे परमित मी इथं लिहितो. परमित कोणापेक्षा? रोजपेक्षा आहे. बघा रोजला अंदा दाखवलं मी, रोजने गोळा कमी केले. बर, रोजने नीलपेक्षा कमी केले नमुने गोळा केले, आणि नीलने परमितपेक्षा जास्त, परमितपेक्षा जास्त नील. बघा नील म्हणजे रोजपेक्षा पण जास्त आणि परमितपेक्षा पण जास्त केले. ऋताने परमितपेक्षा जास्त परंतु नीलापेक्षा कमी, ही ऋता. हे बघा ऋता. तर प्रश्न विचारलाय सर्वात जास्त नमुने गोळा करणारी व्यक्ती कोण? नील. ऑप्शन नंबर 3 बरोबर. किती सोपं होतं. रेषा मारा, ह्याला कंपॅरिझन कोडिंग म्हणतात, तुलनात्मक संकेतन. एकदा कळलं अडचण नाही. बघा पुढे, नेहमीला प्रत्येकी 25 किलोची 122 खोकी. 25 किलो खोक्याचं एकाचं वजन आहे 122 खोके, आणि प्रत्येकी 20 किलोची 90 खोके तळ माजल्यावरून 6व्या मजल्यावर असणाऱ्या भंडाऱ्यात न्यायचे आहेत. मुसळधार पावसामुळे त्याला मदत करण्यासाठी कोणी उपलब्ध नाही. लिफ्ट मध्ये सूचना आहे की कमाल भार 5 व्यक्ती असावा किंवा 400 केजी असावा. जर नेहमीचे वजन 65 केजी असेल तर हे काम सुरक्षित करण्यासाठी तळ माजला ते 6वा मजला याप्रमाणे माराव्या लागणाऱ्या किमान फेऱ्या निवडा. या फेऱ्यामध्ये घनफळाचे व्यवस्थापन करता येईल असे गृहीत धरा. आता बघा, एक लिफ्ट आहे बरोबर, लिफ्ट पासून 6व्या मजल्यावर जायचंय, पण लिफ्टची कंडिशन अशी आहे 400 किलोच घेऊन जाणार, तर टोटल 25 किलोचे 122 खोके म्हणजे 25 गुणिले 122 किती होतात ते पाहूया आपण. 25 गुणिले 122 किती होतं बघा. 25 दुने 50 हातचा आला 5, 25 दुने 50 आणि 55 हातचा आला 5, 25 एके 25 आणि 5 30 25 म्हणजे 30 50 हे आलं या दोघांचा गुणाकार, म्हणजे एवढं केजी. 25 खोक्यांचं 122 खोक्यांचे किती आलं तर 30 50. पुढे बघा 20 खोक्यांचं 20 किलो खोक्यांची 90 खोकी आहेत, मग यांचं वजन किती आलं बघा 1800 बरोबर. ह्या दोघांची जर बेरीज केली तर किती येते 48 50. एवढं टोटल वजन आहे, एवढं घेऊन जायचंय. पण मित्रांनो बघा, टोटल तुम्ही किती एका वेळेस घेऊ शकता 400. त्याच्यामध्ये नेहमी जो व्यक्ती घेऊन जाणार त्याचं 65 आहे, म्हणजे 400 भागिले 400 वजा 65 वजा करावं लागणार, म्हणजे 335 आलं. एका वेळेस 335 वजन तुम्ही घेऊन जाऊ शकता. किती? 335 वजन घेऊन जाऊ शकता. तर 4850 ला 335 ने भागा, जे काही 5 ने भाग द्या, तर तुमचं 14 पॉइंट समथिंग येतंय. 14 पॉइंट समथिंग येईल बघा. 14 पॉइंट समथिंग पुढे येईल काहीतरी 14 पॉइंट समथिंग. तर लक्षात ठेवा 14 फेऱ्या पूर्ण आणि 15वी थोडं वजन राहते ते पण, म्हणजे ऍक्च्युअली 15 फेऱ्या लागतात, म्हणजे सगळं वजन जाते. म्हणून पर्याय नंबर माझा किती बरोबर? 2 बरोबर आहे. कळतंय? चला पुढे. सना, दीपा, अनिता, सविता, आलिया, कविता, सुनीता, वनिता वर्तुळाकार टेबलावर खेळ खेळतात. आता लोक किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8. 8 म्हणल्यानंतर परिस्थिती गोल करणे, 4 रेषा मारणे. 8 जण आहेत म्हणून हे बघा 4. ओकेच, ठीक आहे, 4 रेषा मारल्या. आता बघा कोण वर्तुळाकार टेबल, यांची तोंड सांगितलीत का नाही, म्हणजे यांची तोंड 100% कुठे असणार? आतमध्ये असणार. लक्षात नेहमी ठेवायचं. ठीक आहे, हे पण सोपाच प्रश्न होता, काय अवघड नाही. बर, आता बघा अनिता आणि आलिया यांची तोंडे परस्परांसमोर आहे. कुठेही घ्या, अनिता इथं आणि आलिया, काहीच अडचण नाही. अनिता आणि आलिया यांच्या परस्पर तोंड समोर आहे. ठीक आहे, पुढे सना आणि दीपा अनिता व आलियाच्या शेजारी नाही. सना व दीपा अनिताच्या शेजारी पण नाही, आलियाच्या शेजारी पण नाही, म्हणजे सना आणि दीपा इथे येणार. क्लिअर आहे. आता इथं सना तरी येईल,
सना किंवा दीपा फिक्स माहित नाही, पण इथं फिक्स येणार. इथे बघा सना किंवा दीपा येणार. बरोबर. आता बघूया आपण मित्रांनो काय होतंय. वनिता ही सनाच्या उजवीकडे, बघा सनाच्या उजवीकडे, वनिता ही सनाच्या उजवीकडे आहे पण अनिताच्या शेजारी आहे. अनिताच्या शेजारी सनाच्या उजवीकडे, सना इथं उजवीकडे होणार डावीकडे होईल. 100% सना वरतीच आहे. का आहे वरती? कारण सनाच्या उजवीकडे इकडं आणि अनिता शेजारी वनिता येणार इथं, म्हणून वनिता येते. आणि इथं कोण येणार आहे मित्रांनो? साहजिकच कोण येणार? दीपा येते. लक्षात ठेवा दीपा, इथं दीपा. ठीक आहे, दीपा फिक्स झाली, सना फिक्स झाली, वनिता फिक्स झाली. आता पुढचं वाक्य बघा. कविता ही आलियाच्या शेजारी नाही. आलियाच्या शेजारी इथं नाही म्हणजे इथं कविता फिक्स. बरोबर. आता बघा, आणि सविता ही दीपाच्या शेजारी नाही. दीपाच्या शेजारी सविता नाही म्हणजे सविता इथं येणार, सविता इथं. मग राहिलं कोण? राहिलं कोण बघा, फक्त एकच व्यक्ती राहिलाय. कोण? सना, दीपा, अनिता, सविता, आलिया, कविता, सुनीता, वनिता. आता सुनीता राहिली, सुनीता इथं लिहिली. बरोबर लिहिलं. आता प्रश्न काय विचारलाय बघा. सविता व दीपा यांच्या जागांची आदला बदल केल्या. सविता व दीपा म्हणजे इथं येणार मित्रांनो सविता, सविता येणार आहे आणि इथं येणार दीपा, यांची आदला बदल केली. आता चेक करायचंय खालीलपैकी चुकीचं विधान. चुकीचं तर पहिलं चेक करू आपण. दीपा ही कविताच्या उजवीकडे लगतच्या जागी आहे. दीपा ही कविताच्या उजवीकडे, ही जर दीपा बघितली तर कविता उजवीकडे, पण दीपा ऍक्च्युअली तिथे गेलेली, ती कविताच्या उजवीकडे आहे का? नाही. म्हणजे हे विधान चुकीचं आहे. म्हणजे आपलं उत्तर किती आहे? पर्याय नंबर 1. बघा ह्याला सिटिंग अरेंजमेंट म्हणतात. व्यवस्थितरित्या लक्षात ठेवा. इथं आता वर्तुळ दिले, षटकोन देऊ, पंचकोन देऊ, काही देऊ, तुम्हाला गोलच काढायचं. लक्षात ठेवा आपल्याला उत्तर काढायचंय, ते क्लिअर कळलं तर अडचण येत नाही. शहरादरम्यान बस प्रवासासाठी 2 व्यक्तींना जे भाडे द्यावे लागते तेच त्या शहरातील एका व्यक्तीला रेल्वे प्रवासासाठी 4 आहे. तुम्हाला प्रश्न काय विचारलाय बघा. या शहरादरम्यान एका व्यक्तीसाठी लागणार रेल्वे भाडे सांगणारे. आता रेल्वे भाडे मित्रांनो, रेल्वे भाडे x मानतो मी, रेल्वे भाडे x. तर पुढचं काय बघा. 2 शहरादरम्यान बस प्रवासासाठी किती? बस प्रवास, 2 व्यक्तींचा बस प्रवास, 2 व्यक्तींचा बस प्रवास. काय परिस्थिती आहे? 2 व्यक्तींचा बस प्रवास, बस भाडे जे आहे ते किती द्यावे लागतं? त्या शहरादरम्यान एका व्यक्तीला जेवढं रेल्वे भाडे द्यावं लागतं त्याच्या 4/3 म्हणजे 4/3x. म्हणजे जेवढं रेल्वे भाडे लागणार एका व्यक्तीला त्याच्या 4/3 हे 2 व्यक्तींचा असणार. म्हणून एक व्यक्तीचं बस प्रवास किती येईल? 4/2 3x भागिले 2 येणार ना. म्हणजे याचा अर्थ काय? 2/3x हा एका व्यक्तीला आला. क्लिअर. तर त्यांनी काय सांगितले बघा. एका व्यक्तीचं बस भाडं 2/3x आणि एका व्यक्तीचं रेल्वे भाडं x. तर त्यांनी पुढे प्रश्न सांगितलाय 6 व्यक्तींनी त्या 2 शहरादरम्यान 6 व्यक्तींनी बस प्रवास केला. 6 म्हणजे इथे बघा 6 कंसात 2/3x प्लस 8 व्यक्तींनी रेल्वे प्रवास म्हणजे रेल्वेला 8x इज इक्वल टू किती रुपये गेले? 1536 रुपये गेले. तर बघा हे 3 1 3 3 2 6 म्हणजे 4x अधिक 8x बरोबर 1536. मग विचार करा 4 आणि 8 किती आले? 12. 12x बरोबर 1536. मग x बरोबर 1536 भागिले 12. 12 भाग द्या तर उत्तर 128 येते. म्हणजे रेल्वेचं भाडं किती? 128. ऑप्शन नंबर 2 बरोबर. काय अवघड होतं मित्रांनो? बघा पुढचा बघा. आकृत्या बघताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा. आकृत्या पाहताना कधी सगळी आकृती पाहायची नाही. एक चिन्ह पाहायचं आणि तेच फिरून पाहायचं. जर मी पुढची आकृती कोणती ते विचारले, जर हे ॲरोचा विचार केला तर हा ॲरो इथे, पुढचा ॲरो बघा इकडे, त्याच्या पुढचा इकडे. म्हणजेच काय तर 45 डिग्री अँटी क्लॉकवाईज फिरतोय. असं होता तिरका झाला, आता इथं आला, इथे आलाय. आता पुढचा साहजिक डाऊनला येणार, डाऊनला ॲरो येणार. पर्याय नंबर 1 गेला, पर्याय नंबर 2 गेला. बरोबर. आता मी हे जे दिसतंय ना लॉलीपॉप सारखं चिन्ह ते बघा. त्या चिन्हाचा विचार करा. पहिल्यांदा कुठे? पूर्वेकडे, नंतर दक्षिणेकडे. म्हणजे क्लॉकवाईज 90 डिग्री फिरते बघा. दक्षिणेकडे आलं,
नंतर पश्चिमेकडे आलं, नंतर उत्तरेकडे आलं, साहजिकच नंतर पूर्वेकडे येणार, म्हणजेच ऑप्शन पूर्वेकडे पर्याय नंबर 3 बरोबर. इथं का चुकीचं? कारण इथं पश्चिमेकडे आहे. म्हणजे बघा 3 पर्याय गेले, बाकीचं चिन्ह बघायचीच गरज नाही. ऑप्शन 3 बरोबर. लक्षात ठेवा, आकृत्यांच्या बाबतीत ही गोष्ट तुम्हाला कळलीच पाहिजे. पुढे बघा, एकदम मॅथमॅटिक्सचा सोपा, सगळ्यात सोपा प्रश्न बघा. काय सांगितलंय? a प्लस एक्स, एक्स प्लस ए, एक्स मायनस बी, एक्स प्लस सी, एक्स मायनस डी. म्हणजे पहिला प्लस येतोय, दुसरा मायनस येतोय, एक्स प्लस सी, तिसरा प्लस येतोय, चौथा मायनस, पाचवा प्लस, सहावा मायनस, सातवा प्लस, आठवा मायनस, नववा प्लस. म्हणजे तसंच मध्ये एक्स प्लस एक्स जर प्लस येत असेल, त्याच्या अगोदरचा एक्स मायनस एक्स 100% येणार. बघा ना, एक्स प्लस एक्स, एक्स प्लस वाय जर येत असेल, त्याच्या अगोदरचं लेटर काय तर एक्स येतं, ते एक्स मायनस एक्स येणार. एक्स मायनस एक्स म्हणजेच काय रे? 0. आणि शून्यानी सगळ्या संख्यांना जरी गुणलं, 0 गुणिले समथिंग, तर याचा अर्थ 0च उत्तर येतं. म्हणून पर्याय नंबर 4. काय सोडवायची गरज आहे? बघून मुलं घाबरली होती, आता सांगा घाबरताल का? बघा किती सोपं होतं. चला पुढचे. एका शाळेत पक्षी निरीक्षण, रंगकला, बांधकाम, बागकाम, चित्रपट आस्वाद आणि पुस्तक वाचन हे 5 छंद मंडळे आहेत. पक्षी निरीक्षण गट 6व्या दिवशी एकत्र येतोय, चित्रपट आस्वाद 5व्या दिवशी, पुस्तक वाचन 4थ्या दिवशी, रंगकला 3ऱ्या दिवशी आणि बांधकाम गट 2ऱ्या दिवशी एकत्र येत आहेत. तर शाळेच्या 180 दिवसांच्या कालावधीत जे गट जितक्या वेळा एकत्र येतील त्या संबंधी चुकीचं विधान सांगितले. चुकीचं बरोबर. आता बघा मित्रांनो, त्यांनी सांगितलंय 180 दिवसांच्या. इथं बघा मित्रांनो, चित्रपट आस्वाद आणि पुस्तक वाचन 9 दिवस एकत्र भेटतील. आता हे दोघांचा लसावी काढायचा. चित्रपट आस्वाद किती रे? चित्रपट आस्वाद बघा 5व्या दिवशी एकत्र येत आहे. आणि पुस्तक वाचन किती? पुस्तक वाचन चेक करा, पुस्तक वाचन 4. 5 आणि 4 चा लसावी किती येतोय? बघा 5 आणि 4, 5 आणि 4 चा लसावी येतो 20 दिवसांनी एकत्र येणार. मग 180 दिवसामध्ये 180 भागिले 20 किती येतं? 9. करेक्ट आहे, 9 वेळा एकत्र येतात बघा. म्हणून हे विधान बरोबर आहे. आपल्याला चुकीचं शोधायचंय. सर्व गट 3 दिवस एकत्र येतात. 3 दिवस. आता विचार करा, सगळ्यांचा लसावी काढायचा आहे. कोणकोणते आकडे आहे? 6 आहे. बघा पुढे कोणता आहे? 6, 5, 4. लेंदी प्रश्न होता. 3 नंतर 2 या सगळ्यांचा लसावी काढायचा आहे. सगळ्यांना भाग जाणार नाही कशाने? तिघांचा विचार करा. 3 ने भाग जाईल किंवा 2 ने द्या. 2 ने भाग दिला, 2 ने. 2 6, 5 आहे तसा, 2 4, 3 आहे तसा, 2 बे. आता 3 ने जाईल बघा. 3 ने भाग द्या. 3 1 3, 5 आहे तसा, 2 आहे तसा, 3 1 3, 3 1 3. ह्या सगळ्यांचा जो गुणाकार आहे तो बघा 2 6, 6 5 30, 30 दुने 60. म्हणजे 60 दिवसांनी ते एकत्र येणार फिक्स आहे. 60 दिवसांनी 180 म्हणजेच काय? 60 दिवसांनी पहिल्यांदा एकत्र, नंतर 120, नंतर 180. म्हणजे ते 3 वेळा एकत्र भेटणार. हे पण बरोबर आहे. आता मित्रांनो, ह्याचा विचार केला. चित्रपट आस्वाद बघा किती वरती? चित्रपट आस्वाद 5व्या दिवशी बरोबर. बागकाम किती? बागकाम बघा 2ऱ्या दिवशी. आणि पुस्तक वाचन किती? पुस्तक वाचन किती? 4. ह्या तिघांचा जर विचार केला तर याचा लसावी किती येतो? 20 येतो. म्हणजे हे 8 दिवस नाही तर इथं किती दिवस येतील? 9 दिवस येतील. म्हणून हे विधान चुकीचं आहे. हे पण चुकीचं आहे. परंतु हा परीक्षेला प्रश्न कॅन्सल झालेला आहे. हा कॅन्सल का झाला? कारण ह्याचंही उत्तर चुकीचं येत आहे. पक्षी निरीक्षण बघा, पक्षी निरीक्षण 6व्या दिवशी. रंगकला गट 10व्या दिवशी. रंगकला गट सांगा बघा बरं. रंगकला गट किती? 3. 6 आणि 3 चा लसावी 6च येतो. मग 6 ने जर 180 ला भागलं तर हे 20 येतं. 10 येऊ शकत नाही. म्हणजे याचा अर्थ हे पण चुकीचं आहे. मग 3 आणि 4 पर्याय नाही. 2 चुकीचं कसे येतील? एकच चुकीचं विचारले. म्हणून हा प्रश्न कॅन्सल झाला होता. लक्षात असू द्या. पण तरी सुद्धा डिक्टेट करून मी सांगितलंय व्यवस्थितरित्या. हाही प्रश्न स्किप करून पुढे जायला पाहिजे. वेळ खाऊ आहेत. आपल्याला वेळ कमी असतो. 1 तासामध्ये उरकायचं असतं. शक्य होत नाही. पहिलं 8 4 3 हे कन्सेप्ट लक्षात ठेवा. भारताने देवदेवतांना मूर्ती रूपात व्यक्त केले. या क्षणी अभिसारिका व दैनंदिन जगण्यातील विविध कृती त्यांनी बारकाव्यानिशी शिल्पे खोदली. पण राजकीय इतिहास नोंदून ठेवण्याकडे आणि आपल्या राजांच्या प्रतिमा तयार करण्याकडे अजिबात लक्ष दिले नाही. आपल्या राजांना त्यांच्या काळातील नाण्यावर स्थान नाही. प्राचीन भारतीय धातुविज्ञानात आणि मूर्तिविज्ञानात पारंगत असूनही त्यांनी पाडलेली नाणी लाज वाटावी इतकी ओबडधोबड आहेत. म्हणजे नाणी आहेत पण लाज वाटावी इतकी ओबडधोबड आहेत. जेव्हा भारत अफगाण सीमेवरील बक्ट्रियातील देमेत्रियस व मिनांडर हे
भारतीय ग्रीक शासक स्वतःच्या हुबेहूब प्रतिमा छापलेली नाणी पाडत होते तेव्हा आमचे अजातशत्रू बिंबिसार आणि अगदी चंद्रगुप्त मौर्य अशोक ओबडधोबड ठोकलेली नाणी जारी करत होते. म्हणजे ही लोक काय करत होते ना, आपले लोक काय करत होते सांगितलंय तुम्हाला. सांगितले सर्वात अधोरेखित विधानांचे सर्वात जास्त तर्कसंगत अर्थ निर्वचन, याचा अर्थ योग्य पर्याय सांगितलं. याचा काय अर्थ निघतो तर याच्यामध्ये बघा 4 नंबरचा ऑप्शन जर पाहिला, भारतीयांना मूर्तिवैज्ञानिक व धातुवैज्ञानिक कौशल्य ज्यांचा उपयोग महत्वाचा ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून उपयोग झाला असता तर आज राजांच्या प्रतिमा असलेल्या नाणी पाडण्यात वापरली नाहीत. बरोबर आहे, त्यांना उपयोग झालाय पण त्यांनी नाणी काय राजांची प्रतिमा असलेली नाणी पाडण्यासाठी वापरली नाही, त्यांची जी कला, हे याच्यातून अर्थ निघतो. म्हणून पर्याय नंबर माझा 4 बरोबर आहे. पुढे बघा, पुढे दिलेली युक्तिवाद अभ्यासा. सर्वात जवळून याकरता अनुमान युक्तिवाद कोणतं योग्य आहे ते सांगायचं. बघा कोणता अनुमान. तुम्ही जर बासरी वादनाचा सराव केला तर तुमचे वादन सुधारेल. साहजिकच बासरी वादनाचा सराव केला तर तुमचे वादन सुधारेल. जर तबला वादनाचा सराव केला नाही तर माझे तबला वादन सुधारणार नाही. साहजिकच तुम्ही ज्याचा प्रॅक्टिस नाही करणार, गणित बुद्धिमत्तेची प्रॅक्टिस केली तर गणित बुद्धिमत्ता सुधारणार आहे, नाही प्रॅक्टिस केली तर नाही सुधारणार आहे. पुढच्या महिन्यात स्पर्धा आहे म्हणून चांगले काम करण्यासाठी मी कष्ट केले पाहिजेत. समान अर्थाचा सांगितलंय तुम्हाला. तर तुम्ही बघा जर तुम्ही गायनासाठी खूप कष्ट केले तर तुमचे गायन सुधारेल. मी माझ्या नृत्य कौशल्यासाठी काही कष्ट केलेले नाही म्हणून नृत्य सुधारलेले नाही. या 2 महिन्यात माझी परीक्षा आहे म्हणून उच्च श्रेणी मिळवण्यासाठी नियमित सराव केला पाहिजे. बरोबर, वरचा अर्थ आणि खालचा अर्थ सेम आहे म्हणून ऑप्शन 3 आहे. तुम्ही जर पाहिलं मित्रांनो 15 पैकी फक्त 3च प्रश्न थोडे डिफिकल्ट लेवलचे नाहीत पण थोडे वेळ खाऊ होता, ते स्किप करायचे असतात. जर वेळ मिळाला तर सोडवायचे असतात. पण 12 प्रश्न खूप सोपे होते मित्रांनो. तुम्ही जर 8 प्रश्न पाहिले त्यातले एकदम इझी होते. 8 पहिले मिळून घ्यायचे, 4 नंतर आणि नंतर 3. ज्याला कळतो ना की स्पीड ब्रेकरचा रोल काय असतो, स्पर्धा परीक्षेमध्ये कधीच गणित बुद्धिमत्ता प्रश्न आपल्या स्टेट बोर्ड किंवा 10वी पर्यंत अकॅडमिक मध्ये जे पाहिले 2 मार्काचे, 1 मार्काचे, 3 मार्काचे, 4 मार्क असं जे स्तर असतात ना, तसा स्तर इथं नसतो. इथं 1-2 प्रश्न सोपे, नंतर अवघड, नंतर सोपे, नंतर अवघड असं केलं जातं. का? तुमच्या भावनांशी खेळण्याचा मेन पर्पज असतो. पण तुम्ही हुशार झाले पाहिजेत, कारण तुम्हाला माहिती आहे तुमच्याबरोबर आरगडे सर जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला अडचण नाही. ठीक आहे, थांबूया आपण इथं. धन्यवाद.